राज्यात तीव्र पाणी टंचाई, नाशिकमधील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार बैठक। नागपूरसह विदर्भात तापमान 46 अंशांवर पुढील 3 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या आजोबांची पोलीस कस्टडी आज संपणार, सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात करणार हजर। डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अजय तावरेला नोटीस, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून कारणे दाखवा नोटीस, 7 दिवसात उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा। घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते, हायकोर्टानं सिडकोला खडसावलं। देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपली, राज्यसभा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। विधान परिषद निवडणुकीसाठी मनसे आक्रमक, किती वेळ पाठिंबा देत फिरायचं, हिंदुत्वाच्या विचारानं पदवीधर सोडायची, मग आमचा पक्ष कसा चालणार, अविनाश जाधव यांचा सवाल। तुळजाभवानी मंदिरातील सोने चांदी वितळवण्याची प्रक्रिया पुन्हा थांबली, तुळजाभवानी मंदिर संस्थान उच्च न्यायालयात मागणार दाद। संत एकनाथांना पांडुरंग भेटीसाठी, आषाढीसाठी एकनाथांच्या पालखीचं पैठणहून प्रस्थान। बातमीपत्राला सुरुवात करूयात।